हॅलो, आज आपण सांगलीतील स्वामी समर्थांचं मंदिर इकडे जात आहोत पुराची परिस्थिती बघण्यासाठी। हे आहे सांगलीतील स्वामी समर्थांचं मंदिर, ज्यांना कृष्णामाई भेटण्यासाठी आलेली आहे। ते पहा, पुराचं पाणी अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी असं मंदिरामध्ये पाणी गेलेलं आहे। स्वामी समर्थांचं मंदिर इथं दिसतंयच। मंदिरातील ज्या काही पायऱ्या होत्या त्या सुद्धा पूर्ण पाण्याने भरलेल्या दिसत आहेत। बघा, चारी बाजूंनी पाणीच पाणी आहे। अशी कृष्णामाई सांगलीची स्वामी समर्थांना भेटण्यासाठी आलेली आहे। मंदिरातील फोटो सुद्धा घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। पाहू शकताय तुम्ही मंदिराच्या आतमध्ये किती पाणी गेलेलं आहे ते दिसतंय। ज्यांच्या घरामध्ये असं पुराचं पाणी शिरलेलं आहे त्यांची मनस्थिती काय असेल ना, ही परिस्थिती बघूनच ना खरंच खूप वाईट वाटतंय। हा आहे सांगलीतील कर्नाळ परिसर, कर्नाळ रोड म्हणून ओळखला जातो हा परिसर। बघा, रस्त्यावर पूर्णपणे पाणी आहे। पाणीला एवढं या दुर्गंध सुटलेला होता ना, त्यामुळे मी इथे जास्त वेळ थांबलेलीच नाहीये। आता आपण आलो आहोत सांगली घाट। घाटाची परिस्थिती बघू शकताय तुम्ही, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। भरपूर कॉलेजची मुलं पाणी बघण्यासाठी येत आहेत, पण पोलिसांनी चांगलं प्रोटेक्शन दिलेलं आहे। इथं कोणालाही आतमध्ये एंट्री दिलेली नाहीये। हे बघा, पुराचं पाणी सगळीकडे आहे। साईडला बोटी दिसतायत तिथं। घाटावरील मंदिर सुद्धा पाण्यातच आहे। सांगलीतील नदीचा विस्तार पहा। ऐनवेळी आपणाला नदीचं पात्र एवढंसं दिसत असतं, पण या पुराच्या पाण्यामुळे त्याचं पात्र नेमकं कुठपर्यंत आहे याचा अंदाज सुद्धा लावता येत नाहीये। हे बघा, मंदिर सुद्धा पूर्णपणे पाण्यातच आहे। सांगलीतील घाट या परिसराचं नाव आहे। मी आयर्विन पुलावरून थोडं नदी दाखवण्याचा प्रयत्न केलेला। बघा, नदीचं पात्र भयंकर असं मोठं दिसत आहे। सांगलीतील पुराची पाण्याची पातळी जवळजवळ 40 फुटापर्यंत पोहोचते।